नमस्ते दोस्तों. बॉलिवूडचा बॅड बॉय समजला जाणारा सलमान खान अचानक देशभक्ती आणि संस्काराच्या गप्पा मारणाऱ्या RSSच्या मंचावर कसं काय पोहोचला? ही केवळ एक भेट नाही मित्रांनो, एक मोठं मास्टर स्ट्रोक असू शकतं किंवा हे काही कंपल्सन आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीइंग ह्युमनच्या मागचा खरा राजकीय चेहरा आणि त्यामागचा वाद समजून घेणार आहोत. इथेच विसरून चालणार नाही. सलमान खानवर अनेक गंभीर आरोप झाले, जसे की काळवीट शिकार प्रकरण असो किंवा हिट अँड रन प्रकरण असो. पण अलीकडच्या काळात चित्र बदलले गेले. एका बाजूला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्या, तर दुसरीकडच्या बाजूला केंद्र सरकारशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न. प्रश्न हा पडतो की ही उपस्थिती मनातून आहे की सेल्फ प्रिझर्वेशन, म्हणजेच स्वतःच्या बचावासाठी आहे? सर्वात मोठा वाद तर हा आहे की RSSकडे नेहमी एका विशिष्ट विचारधारेची संस्था म्हणून पाहिलं जातं. मग सलमान खान तिथे जाऊन काय संदेश देऊ इच्छित होता? काही टीकाकारांच्या मते हे सलमानचं इमेज लॉन्ड्रिंग आहे. म्हणजेच एक इमेज एडिट करण्याचं किंवा इमेज बनवण्याचं एक प्रकारचं इमेज लॉन्ड्रिंग आहे. म्हणजे आपल्या जुन्या चुका पुसून काढणं आणि राष्ट्रवादी प्रतिमेत फिट होण्याचा प्रयत्न असणं. तर दुसरीकडे संघासाठी एक मोठा हा PR विनच आहे. पहा, देशातील सर्वात मोठा मुस्लिम सुपरस्टार आमच्यासोबत आहे. हे दाखवण्याची संधी संघ का बरं सोडेल? त्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवतांनी स्वदेशीचा नारा दिला आणि कोका कोला ऐवजी लिंबू सरबत पिण्याचा सल्ला दिला. गंमत बघ अशी की सलमान खान स्वतः अनेकदा अशा भरपूर ब्रँड्सची जाहिरात करत असतो, ज्याच्यावरती संघ टीका करतो. म्हणजेच त्या ज्या ब्रँड्स आहेत, हे ब्रँड्स स्वदेशी नाहीत, ते बाहेरचे ब्रँड्स आहेत. ही हिपोक्रेसी नाही का? तिथे बसून टाळ्या वाजवणं आणि बाहेर येऊन कोरडोंच्या जाहिराती करणं यातला विरोधाभास आपण समजून घेतला पाहिजे. 2026 मधला हा जो काही संघाचा कार्यक्रम होता, ही संघाने केलेली 100 वर्षाच्या रिलेटेडमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. बॉलिवूडमध्ये सध्या प्रचंड दबाव आहे. बायकॉट ट्रेंड किंवा मूव्ही न चालणे किंवा मूव्ही सबसेटखाली पडणे आणि सेन्सॉरशिपच्या या काळामध्ये सत्ताधाऱ्यांच्या जवळ राहणं ही आता बॉलिवूडची गरज बनली आहे का? रणवीर कपूर असो, मधु भांडारकर असेल आणि सलमान खान असो, यांचं एकाच वेळी तिथं असणं हे योगायोग तर नक्कीच नाही. तर मित्रांनो, खरी गेम इथेच आहे. ही विचारधारा बदलली आहे की फक्त परिस्थिती बदलली आहे? सलमान खाननं संघाच्या मंचावर जाणं हे धार्मिक सौहार्द वाढवेल की हे फक्त राजकीय नाटक आहे? तुम्हाला काय वाटतं? सलमानला खरोखरच बदल घडवायचा आहे की तो फक्त सेफ साईड शोधतोय? विचार करा आणि कमेंट्समध्ये तुमचं परखड मत मांडा. पाहत रहा माझा चॅनल आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय हिंद.